बघा ही न्यूटन रॅप्सन मेथड आहे. क्वेश्चन नंबर बी. आता बघा हा चौथ्यामधला बी आहे. तर हा किती 3 मार्काचा क्वेश्चन, सॉरी 4 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय विचारलंय बघा, युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड. कोणती मेथड यूज करायला सांगितली? न्यूटन रॅप्सन मेथड. ठीक आहे. फाइंड द रूट ऑफ इक्वेशन दिलेलं बघा, x⁴ - x -9 = 0. परफॉर्म अप टू 3 इटरेशन. किती इटरेशन सांगितलं? 3 इटरेशन. मग सगळ्यात पहिले आपण काय करतो, ती जी इक्वेशन दिलेली ती f(x) च्या फॉर्ममध्ये लिहायचं. f(x) = बघा, f(x) = x⁴ - x -9. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला इथं इंटरवल दिलेलं नाही. सगळ्यात पहिले काय करायचं, ह्या इक्वेशनचे रूट कोणत्या इंटरवलमध्ये बिलॉंग करते. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले काय करायचं, या इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. ठीक आहे. मग लिहायचं पुट x = 0 इन इक्वेशन 1. ठीक आहे. मग इक्वेशन 1 मध्ये काय करायचं, x = 0 पुट करायचं. मग f(0) = 0⁴ ब्रॅकेटमध्ये 0 - 9. मग हे किती येणार? -9 येणार. ठीक आहे. मग f(x) = किती आलं? -9 आलं. आता त्याच्यानंतर ना परत पुट x = 1 इन इक्वेशन 1. ठीक आहे. मग बघा f(1) = 1⁴ - 1 - 9. मग किती येणार? 1 - 1 - 9, कारण की 1⁴ 1च येतो. मग येणार बघा -9. म्हणजेच f(1) किती आला? -9 आला. आता बघा इथं पण -9 आलं, तर इथं पण -9 आलं. प्लस साईन आलं का नाही आलं फंक्शनचं. मग परत एकदा पुट x = 2 इन इक्वेशन 1. ठीक आहे. इक्वेशन 1 मध्ये x = 2 पुट करायचं. मग बघा f(2) = x⁴ किती? 4. मग ब्रॅकेटमध्ये 2⁴ - 2 - 9. मग बघा 2 किती येतं? तर 2⁴ येतं बघा. बे 1 बे, बे 2 हे 4 आणि 4 दुने 8 आणि 8 दुने 16. म्हणजेच 2⁴ किती आहे? 16 - 2 - 9. म्हणजेच ते किती येणार? +5 येणार. मग बघा इथं फंक्शनची व्हॅल्यू काय झाली? फंक्शनचं साईन काय झालं? चेंज झालं. मग इथं लिहायचं बघा, साईन चेंज टेक प्लेस. ठीक आहे. म्हणजे इथं काय झालं? साईन चेंज झाला बघा. मग साईन चेंज झालं तर काय होतं? मग साईन चेंज झाल्यानंतर ना बघा आपल्याला x म्हणजे नाही का x ची व्हॅल्यू असलेला इंटरवल भेटला. ठीक आहे. मग इथं बघा लिहायचं, सो रूट लाईज बिटवीन x, 2. मग बघा आता इथं x0 काय कन्सिडर करायचं? 1 कन्सिडर करायचं. ठीक आहे. मग x0 = 1. मग बघा आता इथं काय करायचं? इटरेशन स्टार्ट करायचं. मग लिहायचं इटरेशन फर्स्ट. बघा दुसऱ्या पेनने लिहू आपण. इथे एकदा लाईन काढायची बघा, एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. एक लाईन ड्रॉ केली. आता काय करायचं? बघा इथं टाकायचं 1. हा काय 1 आहे, हा काय 2 आहे. मग f(1) ची व्हॅल्यू किती आहे? तर ती आहे -9 आणि f(2) ची व्हॅल्यू ती किती आहे? 5 आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय आहे? या दोनच्या मध्ये इंटरवलच्या मध्ये काय आहे? आपलं रूट आहे. ठीक आहे. मग आता आपण इकडं रूटकडे जाऊ. ठीक आहे. मग काय करायचं आता? इटरेशन फर्स्ट. ठीक आहे. मग इटरेशन फर्स्टमध्ये x0 = किती घ्यायचं? मग बघा सगळ्यात पहिले आता इटरेशन फर्स्टसाठी बघा इटरेशन फर्स्टसाठी हा 0 घ्यायचा. ठीक आहे. मग इथं लिहायचं x0 = 1. ठीक आहे. x0 किती आला? 1 आला. मग आता बघा बाय द न्यूटन रॅप्सन मेथड, बाय
न्यूटन रॅप्सन मेथड, ठीक आहे. मग इथे एक यस आलाय, ठीक आहे. बघा तो यस काय करू आपण इकडे घेऊ, इकडे सरक रे, ठीक आहे. इथे ह्याच पण चेंज करता येतं, ठीक आहे. मग आता न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला आपण व्हाईट पेनने लिहितो, ठीक आहे. मग बघा न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला आहे xn+1 इक्वल्स टू xn+1 मायनस f ऑफ xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn, ठीक आहे. हा काय न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला आहे. मग आता बघा इथं n इक्वल्स टू काय करणार आपण 0 पुट करणार आहे. मग इथं लिहायचं x1 इक्वल्स टू x0 मायनस f ऑफ x0 अपॉन f डॅश ऑफ x0, ठीक आहे. मग आता काय करायचं x1 इक्वल्स टू x0 किती आहे. आता बघा आपल्याकडं x1 फाइंड आउट करायचं आहे, त्यासाठी आपल्याला काय काय माहीत पाहिजे, x0 माहीत पाहिजे. x0 किती कन्सिडर केला आपण इथं 1, कारण की काय झालं इंटरव्हलमध्ये साईन चेंज झालेलं आहे. मग आपण इकडनं सुरू केलं, ठीक आहे. मग इथं बघा f ऑफ x0 किती आहे -9 आहे. आता f डॅश ऑफ x0, आता f डॅश म्हणजे काय राहतं डेरिव्हेटिव्ह ऑफ x. मग x डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या 4x⁴ x - 9, ठीक आहे. मग बघा इथे येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x³ मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 किती येणार आहे, x किती येणार आहे 1 येणार आहे. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार आहे 0 राहणार आहे. म्हणजेच f डॅश ऑफ x किती भेटला आपल्याला, बघा f डॅश ऑफ x, ठीक आहे. f डॅश ऑफ x हे इतकं भेटला. मग ठीक आहे. मग f डॅश ऑफ x0 किती भेटणार आहे, तर 4 इंटू ब्रॅकेटमध्ये x1ची व्हॅल्यू पुट करा, सॉरी x0ची. मग ती किती येणार 4 - 1 बरोबर 3 येणार, ठीक आहे. मग आता x1 इक्वल्स टू 1 - x0 किती आपला x0 किती 1 आहे, ठीक आहे. मग काय येणार ते 1 मायनस, आता आपल्याला f ऑफ x किती भेटलेला आहे -9 x0, ठीक आहे. आणि इथे किती आला 4 आला, सॉरी 3 आला. मग बघा हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार 1 + 9 आपण सॉरी 1 + 9/3 होणार, ठीक आहे. मग बघा 3 + 9/3 मग 3 9 3 12 म्हणजेच किती येणार 4 येणार. म्हणजेच x1 इक्वल्स टू किती आला 4 भेटला, ठीक आहे. x1 इक्वल्स टू किती आलं, पुढच्या पेजवरती लिहू x1 इक्वल्स टू 4 बरोबर. मग आता काय करायचं आपल्याला नेक्स्ट इटरेशन करायचं, ठीक आहे. कारण की आपल्याला इथं 3 इटरेशन करायचे. मग x1ला त्याला स्क्वेअर करू आपण. मग इथं लिहायचं इटरेशन सेकंड, इटरेशन 2, ठीक आहे. मग इटरेशन 2 साठी बघा x1 इक्वल्स टू किती आहे 4 आहे, x1 इक्वल्स टू किती आहे 4 आहे, ठीक आहे. मग आता काय करायचं मग x1 इक्वल्स टू 4 आहे, पुन्हा x2 इक्वल्स टू x1 मायनस f ऑफ x1 अपॉन f डॅश ऑफ x1, ठीक आहे. मग इथं x1 किती आला आपला 4 आला. मग आता आपल्याला काय करायचं f ऑफ x1, मग f ऑफ x1 किती येईल 4⁴ मायनस 4 मायनस 9. मग हे किती होईल बघा आता 256 मायनस 4 मायनस 9 होणार, ठीक आहे. आणि इथं
त्याचं आन्सर येणार बघा एफ ऑफ x1चं कॅल्क्युलेटरमध्ये करा. $256 मायनस मग ते येतं बघा 243. किती येतं 243 म्हणजे एफ ऑफ x1 किती आला 243 आला. मग आता एफ डॅश ऑफ x1 मग एफ डॅश ऑफ x काय आलेलं होतं x⁻³ - 1 आलं होतं. ठीक आहे म्हणजेच 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 4⁻³ - 1 मग 4⁻³ किती येणार तर बघा हे आणखीन इथे एक 4 आहे म्हणजेच 256 - 1. ठीक आहे मग बरोबर येणार 255. मग बघा x2 = 4 - 243 / 255. ठीक आहे मग x2 = किती येणार तर ते येतं बघा 3.0470. ठीक आहे हे काय आलं x2 आलं. मग आता अजून एक इटरेशन सांगितलं त्यांनी मग अजून एक इटरेशन घ्यायचं. ठीक आहे मग बघा इथं लिहायचं इटरेशन थर्ड. ठीक आहे मग इटरेशन थर्ड बघा काय येईल मग इटरेशन थर्डमध्ये x2 ची व्हॅल्यू किती आहे x2 = 3.047 आहे. ठीक आहे मग बघा x3 = x2 - f ऑफ x2 upon f डॅश ऑफ x2. ठीक आहे मग बघा आता आपल्याकडे x2 आहे x2 = किती आहे 3.407 आहे. ठीक आहे मग आता इथं f ऑफ x2 फाइंड आउट करा. मग f ऑफ x2 किती येणार 3.047 ⁻⁴ - 3.047 मायनस किती येणार -9. ठीक आहे मग ते बघा f ऑफ x2 किती येतो तर बघा त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ना ते येतं 74.1495. ठीक आहे मग आता बघा f डॅश ऑफ x किती आलं आपलं f डॅश ऑफ x 4x³ - 4x³ - किती होता 1 होतं. ठीक आहे मग आता इथं लिहायचं f डॅश ऑफ x2 f डॅश ऑफ x2 किती येणार 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 3.047 ⁻³ - 1. मग बघा याचं जर कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर ते येतं बघा इथं 112.1559. ठीक आहे f डॅश ऑफ x2 मग बघा व्हॅल्यू पुट करा x3 = 3.047 मायनस किती येणार 74.1495 डिवाइड बाय 112.1559. ठीक आहे मग x3 = तर ते x3 = बघा कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा तर ते यायला पाहिजे 2.3858. ठीक आहे याला आपलं फायनल आन्सर. मग बघा फायनल स्टेटमेंट लिहायचं ॲप्रॉक्सिमेट रूट ऑफ इक्वेशन. ठीक आहे फायनल आन्सर लिहू आपण इथं लिहा ॲप्रॉक्सिमेट root of equation is 2.3858. ठीक आहे हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. मग बघा आपण इथं किती 3 इटरेशन केले तर हा काय यूज केला आपण न्यूटन-रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला यूज केला. बघा 3 इटरेशनसाठी आपल्याला 4 मार्काचा प्रश्न येतो. याच्यामध्ये थोडं लिहावं जास्त लागतं पण कॅल्क्युलेशन वगैरे सगळं सोपं राहतं. तीच प्रोसेस 3 वेळेस रिपीट करायची आहे त्याच्यामुळे काही जास्त अवघड नाही.
ठीक आहे. आणि बघा हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे याच्यावरती मी काही IMP क्वेश्चन नाही का म्हणजे ॲनालाइज करून काढलेले. तर हे क्वेश्चन तुम्ही जर सॉल्व केले तर तुम्हाला पेपरमध्ये मे बी हेच क्वेश्चन भेटू शकता किंवा ह्याच्यामधलंच भेटू शकतो किंवा ह्याच्या सारखे सेम क्वेश्चन सेम टाईपचे भेटेल. ठीक आहे. IMP क्वेश्चन आहे, तुम्ही याची प्रॅक्टिस करा. वाटलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला काही अडचण आली सॉल्व करताना तर मला हे कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. ठीक आहे. आणि ऑलरेडी मी ते जे आपण शिकवलेलं आहे काय न्यूटन न्यूमेरिकल मेथड जे चॅप्टर घेतलं आहे पूर्ण प्लेलिस्टमध्ये आहे बघा, तर त्याच्यामध्ये हे सॉल्व केलेले आहे. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे पण सॉल्व केलेले आहे. ठीक आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. धन्यवाद.